परम आणि पवित्र भूमी असलेली ही प्रभावती नगरी, परभणी जिल्हा, जगात जर्मनी, भारतात परभणी, जिथं एकेकाळी वेदांताच्या बैठकी बसत होत्या. पवित्र असलेली ही नगरी, या नगरीने वारकरी संप्रदायाला खूप काही दिलं. या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी फार मोठी अधिकारी महात्मे या परिसरात जन्माला आले. परभणीची ओळख ज्यांच्यामुळे असे श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, श्री गुरु मारुतीराव महाराज असतील दस्तापूरकर, श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर असतील, श्री गुरु मोतीराम महाराज असतील, आदी करून सकल सत्पुरुषांची, महापुरुषांची, संत महात्म्याची ही परभणी नगरी आणि अशा परमपवित्र परभणी नगरीमध्ये आज माझ्या वाट्याला लाभलेली हरिकीर्तनाची सेवा, ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनासाठी येणं झालं, असे परमार्थ स्नेही आदरणीय ॲडव्होकेट श्री पवनराव शंकररावजी निकम, तथा महिलांसाठी ज्यांचं फार मोठं कार्य आहे आणि विशेष म्हणजे परभणी जिल्हा महिला लॉयन्स क्लबच्या त्या सलग 3 वर्ष अध्यक्ष होत्या. स्वतः योगा टीचर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ताई ॲडव्होकेट आहेत अशा सौभाग्यवती सौ चंचलताई पवनरावजी निकम. हे तसं पाहिलं तर पवन आणि चंचल या दोघांचा फार मोठा संबंध आहे बरं का. शास्त्राने ज्या 10 गोष्टी चंचल सांगितल्या, ते पवन भाऊ कुठं बसलेत काय का तिकडे आहेत का? हां, म्हणजे पवन आणि चंचल या दोघांचा संबंध शास्त्रानेच सांगितलेला आहे. शास्त्राने ज्या 10 गोष्टी चंचल सांगितल्यात, मनो मधो करो मेघो, मानिनी मदनो मरुत, मरुत म्हणजे मानिनी मदनो मरुत, मा मधो मरकटो मत्सो, मकारा दश चंचला. हा, तुम्ही सुज्ञ माणसं आहात. या 10 गोष्टींमध्ये, चंचल गोष्टींमध्ये मन असेल, वारा हा अत्यंत चंचल सांगितलं आहे 10 गोष्टीमध्ये. आणि पवन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे वारा. हनुमंतराय पवन पुत्र आहेत, पवन म्हणजे वारा. 10 गोष्टी शास्त्राने ज्या चंचल सांगितल्या त्यामध्ये वारा म्हणजे पवन हा चंचल आहे आणि पवन हा चंचलच आहे. म्हणून चंचल आणि पवन या दोघांचा म्हणजे शास्त्राने सुद्धा त्या नावाचा संबंध सांगितलाय. पवन दादा आणि चंचलताई यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला लाभलेली हरिकीर्तनाची सेवा. कोणी म्हणेल की पवन भाऊनी नाव करायसाठी कीर्तन ठेवलं, तर त्यांना नावच करायचं असतं तर रुपालीताई पाटलाच्या जागी दुसरी पाटलीन पण आणू शकल्या असत्या त्या. पण चांगल्याच्या यादीत जायचं असेल तर कर्म चांगलं करावं लागतं. नाव बिघडण्यासाठी आपल्याला काहीच वेगळं करायची गरज पडत नाही. इमेज काढायला सेकंद लागत नाही, पण निर्माण करायला अख्खं आयुष्य घालावं लागतं. फार चांगलं वागावं लागतं. या घराण्याचं तसं भाऊंचं वकिलकी सुद्धा झालेली आहे आणि दोघंही वकील आहेत. ताईंचं MBA सुद्धा झालेलं आहे, योगा टीचर सुद्धा आहेत. दोघंही वकीलकी दोघांचा पेशा असताना हे 40 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये असलेली म्हणजे इंजिनिअरिंगची बाजू. पण कुठेतरी आपल्या हातून समाजसेवा झाली पाहिजे म्हणून 10 वर्ष झाली अव्याहतपणे समाजसेवेमध्ये या दोघी पती पत्नींनी आणि कुटुंबाने स्वतःला 10 वर्ष झाली या समाजसेवेमध्ये ओतून घेतलेलं आहे. कारण तुम्ही स्वतःसाठी करत राहिला तर जग कधी नाव घेणार नाही. पहा, तुम्ही एखाद्याचा फॅमिली कार्यक्रम ठेवा, तुम्ही काहीतरी पर्सनली कार्यक्रम, लग्न मोठं करा, लोक तुम्हाला ट्रोल करतील. वाढदिवस मोठा करा, लोक तुम्हाला ट्रोल करतील. तुम्ही स्वतःचं सेलिब्रेशन करा, लोक तुम्हाला ट्रोल करतील. पण सप्त्यात जर पंगत दिली तर 10 वेळा सप्त्यातल्या माईकवरून तुमचं नाव चांगलंच घेतलं जातं. स्वतःसाठी कराल तर लोक नाव नाही घेणार, पण समाजासाठी जर काही कराल ते म्हणजे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत माणूस जिवंत राहतो फक्त त्याच्या केलेल्या कर्तृत्वाने आणि त्याच्या केलेल्या कार्याने. स्वतःसाठी जे जगतात हा स्वार्थपणा झाला, पण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या बाजू परिपूर्ण आहेत, पण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि विशेष ताईंचं ब्रीद आहे आणि ताईंचं ध्येय आहे की मी महिलांसाठी काहीतरी करावं. आणि ताई, तुम्ही वकील आहात, तुम्हाला सगळ्या कायद्या, या सगळ्या कायद्याच्या चौकटीची मर्यादा, या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. अलीकडच्या काही दशकांचा आपण जर विचार केला तर महिलातील नेतृत्व खंबीरपणे धडाडीनं समोर जाणं गरजेचं आहे. माझी अजून एक तळमळीची विनंती आहे. आज भारतातल्या प्रत्येक महिलेला महिन्याला 1,500 लाडक्या बहीण योजनेची गरज नाही, तर प्रत्येक घरातल्या आणि उमऱ्यातल्या महिलेला, प्रत्येक गर्भातल्या स्त्रीला लाडक्या सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. विठ्ठल
समाजकारणात येण्यासाठी महिलांविषयी ज्याला जाणीव आहे, ज्याला कायदे माहिती आहेत, ज्या सुशिक्षित आहेत, अशा महिलांनी महिलांसाठी समोर येणं गरजेचं आहे. नुसते महिला आयोग स्थापन होऊन काही होत नाही. कुठेतरी महिलांची बाजू पक्की झाली पाहिजे. ज्या भारतामध्ये स्त्री ही हिंदूंच्या देवाऱ्यातली देवता मानली जाते, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. शास्त्र सांगते ज्या देशात स्त्रियांचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय ठरतो. म्हणून वाक्य काळजात उतरून घ्या. सामान्य वाटतंय पण अर्थ सखोल आहे. स्त्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. म्हणून स्त्री जगात वंदनीय आहे. विठ्ठल बऱ्याच 100 महिलांना त्यांच्या कारकिर्दीतून, त्यांच्या प्रयत्नांतून, ज्यांना गरज आहे अशा गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप सुद्धा झालं. हे ज्या घरात रोजगार नव्हता असे काही कार्य म्हणजे उपक्रम असले तर खरंच मलाही चांगलं वाटतं. नाही तर गावागावात सप्त्यांना दम नाही, कीर्तनही भरपूर होतात, पण त्याच्यातून परिवर्तन गरजेचं आहे. म्हणजे हेही गोष्ट फोकसला आणून एखाद्या नास्तिकाला माझ्या याच गोष्टीवरती जास्त विश्लेषण करायची गरज नाही. नाही तर काही म्हणतात गावागावात मंदिराला दम नाही, मंदिरही खूप झाले, सप्ते खूप झाले, महाराज लोक खूप झाले. अरे बाबा जरा हायवेला जाऊन पहा ना, बिअर बार सुद्धा वाढतायत ना, ढाबे सुद्धा वाढतायत ना. मग चांगल्या गोष्टी जर घडत असतील तर तिथं येऊन चांगल्या गोष्टीला विरोध करू नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य, घातली या भय नरका जाणे. आणि खरा परमार्थ तो म्हटले चांगल्या कार्यासाठी जो पुढाकार घेऊन मदत करतो, दाता तुझी एक जाणा जो नारायणा स्मरवी. चांगले काम होत असतील तर सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या कार्यक्रमाला पुढाकार दिला पाहिजे. विठ्ठल पंथ या गोष्टी बाजूलाच ठेवा आणि धर्म या गोष्टी सुद्धा बाजूला ठेवा. हल्ली माणुसकी धोक्यात आलेली. म्हणजे 3-3 वर्षाचे लेकरं जर कळत नसतील, आम्ही माणुसकी किती, आमच्यापेक्षा जनावरं बरे आहेत. मी मागे फेसबुकला एक व्हिडिओ पाहिला होता. एक 5-6 कुत्रे होते माऊली, आणि ते एका कुत्र्याच्या पाठीवरती बसून एक 5-6 वर्षाची चिमुरडी रस्ता क्रॉस करत होती. म्हणजे आपल्या भारतातले लेकी कुत्र्यांच्या कळपात सुरक्षित आहेत, पण माणसाच्या कळपात जर सुरक्षित नसतील तर भारत संस्कृती प्रधान देश आहे हे आम्ही कसं म्हणू? कोण म्हणतं की तमाशाने समाज बिघडत नाही, कीर्तनाने सुधरत नाही. मध्ये त्याच गोष्टी केल्या ना. आम्ही महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. आम्ही काही गोष्टी बोललो तर तुम्हाला ते खटकतं. आम्ही फक्त येऊन तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे, तुम्ही फार चांगले, तुम्ही तमाशे का ठोईना गावात. महाराष्ट्राचा बिहार करून टाकला. एक काही गोष्टी सांस्कृतिक असतील, ती परंपरा असेल तिथपर्यंत मर्यादित ठेवा, पण अगदीच कुठपर्यंत वाहवत जाऊन ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीतच बसत नाही. मला काय म्हणायचं तुमच्या पक्क लक्षात येते. गोष्टीची मर्यादा आहे तोपर्यंत तिथपर्यंत गोष्टी त्या मर्यादित ठेवा. पण गावागावात असे कार्यक्रम होऊन अंग प्रदर्शन करून वासना प्रदीप्त होतील असे कार्यक्रम ठेवणं म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीचं हे सगळ्यात मोठं विकृतीकरण आहे. विठ्ठल या अशा घटना झाल्या ना की आई म्हणून कुठेतरी एक प्रामाणिकपणे सांगते मी, कीर्तनात प्रवास करतो आम्ही, सगळा भरवसा पांडुरंगावरी. पण अशा काही घटना जर घडल्या तर कुठे आई म्हणून सतत चित्त लेकीत लागलेलं असतं. ती सुरक्षित असेल ना, ती चांगली तर असेल ना. आता काका कोण, मामा कोण, दादा कोण, आजोबा कोण आणि चुलत भाऊ हे विश्वास ठेवावा नेमकी कोणावरती? स्त्री सुरक्षित राहावी, शाळेत ती मुलगी सुरक्षित राहावी म्हणून तिला शाळेत पाठवलं जातं. पण शाळेत जर ती सुरक्षित नसेल, ती घरात जर सुरक्षित नसेल, ती पोटात जर सुरक्षित नसेल. आपल्या भारतात मुली जन्माला घालायची इच्छा जी संपलेली मातांची, मुलगी का जन्माला घाला वाटत नाही त्याची कारणं आता पुढे येत आहेत. एक तर पोरगी जन्माला घातली, लग्न झालं, तिचं चांगलं झालं तर ठीक आहे, नाही तर पोरगी जन्माला घालून आयुष्यभर पश्चाताप असतो माईबापांना. दुसरी गोष्ट, जर 3-3, 4-4 आणि 5-5 वर्षाचे लेकी जर भारतात सुरक्षित नसतील तर माईबापाला लेकी जन्माला कशा घालावीशी वाटते? पोरगी जन्माला घालावीशी वाटत नाही त्याचं कारण सगळ्यात मोठे, ती जन्माला आली पण ती समाजात सुरक्षित राहिली पाहिजे.
हा पहिला प्रश्न आहे त्याच्यासमोर, एक आई वडील म्हणून. आणि ह्या सगळ्या कठोर काळामध्ये स्त्रीच्या सुरक्षिततेला कुठेतरी धोका असताना म्हणजे ताई तुमच्यासारख्या महिला जर समोर येत असतील तर मला फार आनंद आहे, फार कौतुक आहे. आणि अशा महिलांचा खरंच सगळ्यांनी मिळून सत्कार केला पाहिजे, ज्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिलांच्या अस्तित्वासाठी कुठेतरी पुढे येत असतील. हे वारकरी संप्रदायाने असेल, शास्त्राने असेल, स्त्रीला कधीच दुय्यम लेखलं नाही. त्यातही महिलांनी कीर्तन करावं की नाही हा प्रश्न, बरं हेही जाऊ द्या. हे स्त्रीच्या हातचं अन्न चालतं तर स्त्री कीर्तनात का नको? ती फक्त स्टेजवर नाचायलाच आहे का? ती नाचायला जमत असेल आणि ती सभ्य कीर्तनात जर संस्कृती टिकवण्यासाठी जर जमत नसेल तर मला असं वाटतं की हे महिलांच्या पोटी जन्माला आलेलेच नसावेत. विठ्ठल एक स्त्री शक्तीच्या जागरणासाठी आणि विशेष कीर्तन महिलांचे तुम्ही सगळ्या पुढे बसलेल्या माता माऊल्या, म्हणजे तुमची संख्या पाहून माझं मन भरून आलं बरं का. मी येण्याच्या अगोदर तुम्ही इथे आलात आणि तुमचा ड्रेस कोड पण 2-3 टप्प्यांमध्ये आहे. मला असं वाटतं हे बरेच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित असावेत. एकदा माझ्यासाठी माझी एकटीची टाळी किती वाजणार आहे? आपण सगळ्यांनी मिळून मला मदत करा. कीर्तन ठेवलं सगळ्यांसाठी, पण चंचलताई बसल्यात कुठं? लईच मागं बसल्या राव तुम्ही. जरा पुढं असते तर मला म्हणजे मुकाटदम समोर असला की ऊस तोडायला बरं असते. आणि तुम्ही मागे बसलात हे तुमचं फार मोठेपण आहे बरं का. नाही तर काही विनाकारण पुढं 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 पुढं. तुम्हाला माहिती आहे दातांचं बोलण्यामध्ये काहीच योगदान नसतं, तरी मधी बोलताना मधी 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 दात विनाकारण मधी मधी करतात, म्हणून जिभेच्या आधी पडतात. जीभ शरीरासोबतच येते, शरीरासोबतच येते आणि शरीरासोबतच जाते. दात नंतर येतात आणि आधी पडतात. याचं कारण आहे जीभ मधी मधी करीत नाही, दात मधी मधी येतात. जीभ पुढं पुढं करत नाही आणि दात पुढं पुढं करतात. विठ्ठल निवडलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. बहुतेकांच्या परिचयातला आहे, बोलू नका प्लीज. बहुतेकांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला सांगायला आवडेल तुम्हाला, जगाच्या पाठीवरती भाग्यवान आहोत आपण की आतापर्यंत देवाचे जेवढे अंशाधिक अवतार झालेत आणि संतांचे जेवढे अवतार झालेत ते भारत देशात झालेत. आणि अशा परम पवित्र भारत देशात तुमचा माझा जन्म. पवित्र ते गोड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घे. पवित्र ते गोड पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे, जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. जगात नाही देवाचे सगळे अवतार भारतात झालेत. एखादा असं ऐकलं का तुम्ही आफ्रिकेतला एखादा देव आहे, एखादा अमेरिकेतला देव आहे? आणि बरं झालं माऊली देवाचा एखादा अवतार अमेरिकेत झाला नाही, एखाद्या देवीचा अवतार आफ्रिकेत झालं नाही, नाहीतर त्या नवस करू बेजार झाल्या असत्या. तुम्ही फेडू बेजार झाले असते. ती म्हटली असती मालक त्या आफ्रिकेतल्या देवीला नवस केला होता, जरा फेडून येऊयात आपण. आपली भक्ती सुद्धा ट्रेंडनुसार चालते. मागे 4-5 वर्ष रिटर्न बंद करायचा. 4-5 वर्ष महादेवाच्या भक्तीला महादेवाच्या मंदिरात 1 लोटा जलला दम नव्हता आपला. ते महादेव पार शेवळून गेले होते. विरोध नाही करत मी, माझ्या काही गोष्टीचा राग येईल तुम्हाला. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. आपली भक्ती सुद्धा ट्रेंडनुसार आहे. मागे महादेवाच्या भक्तीला उधाण आलं होतं, म्हणजे संप्रदायाने सुद्धा पुढाकार घेतलाय.
की एकादशी व्रत सोमवार न करीसी कोण त्यांची गती होईल नेनो. हरीच्या सोबत हाराची सुद्धा उपासना सांप्रदायिक संतांनी सांगितली. उजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव, नाही करू नका असं नाही सांगितलं. पण मागे 4-5 वर्षात महादेवाच्या भक्तीला दम नव्हता आपल्याला, मंदिरं शवळून टाकली होती आपण. आणि हल्ली मी 2-4 महिने झाली लोकांच्या डोक्यात एकच आहे, चलो खाटू श्याम. जाऊ नका असं म्हणत नाही, पण खाटू श्याम नेमके काय आहेत, ते कोणत्या भक्तीसाठी प्रसिद्ध झाले आणि कलियुगात त्यांचं नाव श्याम हे का जोडलं गेलं. ज्याने देवासमोर स्वतःचं मस्तक कापून टाकलं, त्या देवाला जाऊन जर आपण संसारातल्या गोष्टी मागत असू तर खरंच भक्ती आपल्यात मुरली का याचं चिंतन होणं गरजेचं आहे. विठ्ठल अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो शाम आ जा, मोकळं करा. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. 3 बाण के धारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. वाह. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, राह दिखाओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल है मेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ. पवित्र भारतात तुमचा माझा जन्म झालाय, केवढी मोठी पुण्य आहे. भारतातील प्रत्येक गाव पवित्र आहे. 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, 4 धाम, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, बामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी यांसारख्या पवित्र नद्या केवळ भारतात. माझ्या उभ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व. मी कुण्या पक्षाचं समर्थन करायला आणि कुणाला नावं ठेवायला इथे उभी नाही. पण काही लोकांची आजही नावं राजकारणात देव म्हणून घेतली जातात. आजही काही लोकांची. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारावासात असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. गीता कर्मपर मांडली त्यांनी. आणि चरित्रात उल्लेख येतो की वारकरी संप्रदायाचा आराध्य श्री गुरु सद्गुरु जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे चांगले मित्र होते. म्हणजे तेव्हाचे राजकारणी सुद्धा अभ्यासू होते. आत्ताचे अभ्यासू पण राजकारणी, तो भाग वेगळा असेल. लाल बहादूर शास्त्री असं म्हणतात की ते फार मोठे हुशार होते. पंडित जवाहरलाल नेहरू जे असतील हुशार होते. मी कॉलेजला असताना आमची वादविवाद स्पर्धा होती, तिथं सुषमाजी स्वराज आल्या होत्या. पक्षाच्या कोणते त्याचं मला घेणं देणं नाही, पण म्हणजे व्यक्तिमत्व इतकं अद्भुत होतं की शंकराचार्यांच्या समोर त्यांनी संस्कृतमध्ये जर भाष्य करू शकत होत्या. त्या म्हणजे राजकारणी पहिले अभ्यासू किती होते, ते आध्यात्मिक सुद्धा होते. आणि आपल्या भारतीय अध्यात्म परंपरेचं त्यांना किती मोठं कौतुक होतं. एक वाक्य बोलू तोला मोलाचं. जगाच्या पाठीवरती
धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एकत्रित आली आता आपल्या भारतामध्ये रामराज्य आणि शिवराज्य याला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. विठ्ठल माझ्या आयुष्यातले एक आदरणीय राजकारणातले व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी. त्यांचे काही भाषण आहेत पा प्रसिद्ध युट्यूबला. ते काहीतरी ऐकतात म्हणून चांगल्याचं चांगलं ऐकायला काय हरकत आहे का? कधीतरी सर्च करून पहा. हे नेत्याचं भाषण सांगायला मी इथे उभी नाही. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, ए अमर भूमी, ए समर भूमी, ए वीरों की भूमी, ए शूरों की भूमी, ए राणा की भूमी, ए शिवा की भूमी, ए लक्ष्मी की भूमी, ए पद्मिनी की भूमी, ए सरदार की भूमी, ए किरदार की भूमी. हम जिएंगे रिटर्न नहीं तो इस भारत के लिए, और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को निकालकर कोई कान से लगाएगा तो मरने के बाद हमारी अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. मला खालच्याचा आवाज येऊ द्या. भारत माता की. आणि मागचे काय बांगलादेशातले घुसखोर आहेत का? तुमचा मुडदा बसविला. हर 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 असं विठ्ठल. जगात भारत पवित्र आहे आणि भारतात महाराष्ट्र महान आहे. महाराष्ट्र पहिली संतांची भूमी आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र ही पराक्रमाची भूमी. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा 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 महाराष्ट्र माझा. जगात भारत महाने आणि भारतात महाराष्ट्र महाने. मिरॅकल. हिमालय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा हे वाना, ही अमुची आहे बोली, असमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. परमपवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. श्रीगुरूंच्या मुखातलं ऐकलेले की महाराष्ट्रामध्ये भक्तीचा अंतकरण असेल तर तो मराठवाडा आहे. विठ्ठल. अशा पवित्र मराठवाड्यात महाराष्ट्रात भारतात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मलाही जन्माला घातलं. जिने जन्माला घातला तिची आपल्याकडून अपेक्षा असते. ज्या परमेश्वराने तिच्या सहित आपल्याला जगात जन्माला घातलं त्याच्या आपल्याकडून काय अपेक्षा असेल? कधीतरी एकांतात बसल्यावर विचार केला पाहिजे माणसाने. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? मलाच वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून हे जीत पुलाखाली घातली पाहिजे, पण वरून पूल बांधला पाहिजे. मारुतीचे मंदिर त्याच्यासाठी बांधलेत गावाने मिळून.
मला असं वाटतं या दोन हाताची शोभा कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात. गावाला जमलं नाही तो म्हणतो काही, याला जमलं नाही, त्याला जमलं नाही, त्याला जमलं नाही, कुठं चुली पुढं. बायको म्हणती धोत्रात इस्तू घुसला आधी ते पहा. लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातला कचरा दिसतो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. या दोन हाताची शोभा नेमकी सांगितली कशात? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे. वारीसाठी पाय दे, पायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा काम दे, ऐसी एक गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये ढोल दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये ढोल. देवा मला ऐसी संध्याकाळ दे, देवा मला ऐसी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. या दोन हाताची शोभा. हाताने टाळी वाजवा आणि त्याचं भजन करा. एकदा वाजवा जोरदार टाळी. विठ्ठल. फक्त टाळी वाजवणं एवढंच भजन नाही. ये जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वो वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम तुका आए. मने फारा तरी पर उपकार थोडा, तरी पर उपकार थोडा, तरी पर उपकार. फार थोडा तरी नका देऊ दूध जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. या दोन्ही हाताने भजन करणं हाच खरा परमार्थ नाही. या दोन हाताने गरजूंना केलेली मदत. तोला मोलाचं वाक्य बोलत्या, काळजात उतरून घ्या. दादा विको बंद करायचा. चंदनापेक्षा थोरांना घातलेलं वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीत श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीत श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीत श्रेष्ठ आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. खाली वाकणं म्हणजे झुकणं नसतं. व्यवस्थित आहे. खाली वाकणं म्हणजे झुकणं नसतं. बऱ्याचदा वजनदार वस्तू उचलायच्या असतील तर भल्या भल्यांना वाकावं लागतं. विठ्ठल. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा,
अगदी त्या भावात त्या रसात प्रमाण दिलं की कीर्तन करायला फार सोबत जातं. मुंगी होऊन साखर ज्यांना खाणं म्हणतात. फार मोठा समुद्र आहे पण कोणाची तहान समू शकत नाही. त्या समुद्रासमोर झराही श्रेष्ठ आहे. निदान 4 लोकांना तो पाणी पाजू शकतो. विठ्ठल किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. माऊली सांगतात पायात काटा मोडला तर त्याच्या वेदना अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतात. पायी काटा निहटे ती व्यथा जीव मटे. तैसा ओढे संकटे पुढे दया करणे दे पुत्रासी, दया करणे दे पुत्रासी, इति दातानी दासी, अति अपंगिता नाही, अपंगिता नाही, त्याची तरी दोर कांदले त्याची आणि दोर पुणे साधू बळगावा देव येते जाणवा. कारंजने गाले इथं काही महात्म्य अशा असतील ज्यांनी बंकट स्वामींना ऐकलं असेल. काही महात्म्य असतील बरं का, त्यांनी बंकट स्वामींना ऐकलं असेल. आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही पुढच्या पिढीला सांगू आम्ही पंढरीनाथजी महाराज यांना ऐकलं. पुढच्या पिढीला सांगू आपल्या वारकरी संप्रदायाचे भीमसिंह जोशी असं म्हणायला हरकत नाही. आवाज सगळ्यांनाच म्हणजे नरडे सगळ्यांनाच असतात, आवाज थोड्या लोकांना असतात. काय ते माऊलींची कृपा असते काहींवर. गातात सगळे सगळ्याचं गायन इथे स्पर्श करत नाही. कट्यार काळजात घुसू द्या असं या आवाजाला म्हणतात. विठ्ठल वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ा पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तोये मन अभिमान ना आने रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ा पराई जाने रे. या 2 हाताची शोभा. परोपकार करा. पूर्वीच्या काळी एखाद्याची लेकबाळ वाट लावत असताना मारुतीच्या मंदिराजवळ सगळं गाव असायचं. लेक लोकाची होती पण वाट लावताना रडत अख्खं गाव होतं. आता हल्ली नवऱ्याच रडत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांच्या रडायचा प्रश्नच येत नाही. पूर्वी लेक वाट लावताना लोक रडत होते. आता एखाद्याला स्मशानात वाट लावायला जातात पण गेलेल्या माणसाविषयी जवळच्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत नाही. काय म्हणतात की दिवस पहिल्यासारखे राहिले नाही. दिवस आहे तेच आहे, आपली वागणूक बिघडत चालली. विठ्ठल चांगल्याला मदत कोण करतं? कोणीही करतं. माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. पा अनाथ आश्रम कुठेही उभा राहतात, अनाथ आश्रम कुठेही उभे राहतात. हे लेकरांना त्या मायेची गरज आहे. पण कधी कधी तारुण्यात सुद्धा ज्यावेळी कॉलेजचं वय असतं परिस्थिती अभावी काही लोक खरंच अनाथ होतात. मला असं वाटतं की वृद्ध वयात जशी वृद्धाश्रमाची गरज आहे, बालपणात जशी अनाथ आश्रमाची गरज आहे, तसं तारुण्यात एखाद्याला परिस्थिती अभावी हुशार आहे
पण त्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी पैशाची गरज पडती. तिथं जर त्याला गरज पडली तर बरेच मदतीचे हात त्याच्यासाठी उभे राहावे विद्यार्थी अवस्थेत असताना. कारण तो हुशार विद्यार्थी जर पुढे आला तर तो भारताचं भवितव्य घडू शकतो. भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये शंख आणि शिंपले विकणारा सामान्य नावड्याचा मुलगा भारताच्या सर्वोच्च पदी आणि राष्ट्रपतीपदी आरूढ होऊ शकतो. कधी कधी माणसाला मदतीची गरज असते, तारुण्यात काहीतरी करावं असं वाटतं, पण इतके भरकटत चालतात त्यांना मदतीचा हात कोणी पुढं करत नाही. पण मला सांगायला विशेष आनंद आहे, चंचलताई आणि पवन भाऊ यांनी आपल्या प्रयत्नांतून आत्तापर्यंत गोपाल फाउंडेशन आणि एकता फाउंडेशन यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत 10,000 गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. ही खरी गरज आहे. माझी विनंती असेल, या हाताने आम्ही सप्त्यात सुद्धा अन्नदान केलं पाहिजे, पण या हाताने गोरगरिबांच्या पोरांना जर गरज असेल तर पुस्तकं सुद्धा वाटप झाली पाहिजेत. विठ्ठल कारण मंदिर माणुसकी टिकून ठेवतील आणि आत्ताची उभा राहिलेल्या शाळा पुस्तकं माणसाला जगायचं कसं हे शिकवतील. येणाऱ्या काळामध्ये त्याची फार मोठी गरज आहे. गावागावात अशा काही गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत. माझी विनंती असेल महिला मंडळाला, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर कोणी एखादा जर मतदान मागायला येत असेल तर कृपया माझी विनंती असेल, सगळ्या पुरुष मंडळी बाटलीच्या कोंबडीच्या आहारी जाऊ नका. 1000 रुपयामध्ये त्या लोकांचे नकटे तर कधीच होऊ नका. बैलाचे भाव वाढलेत, आता माती वाहण्यासाठी गरज पडते गाढवांची, त्यांचे पण भाव वाढलेले आहेत. आता 100 रुपयामध्ये गळ्यात घालायचा हार पण येत नाही. समजदार को इशारा कमी. मला काय बोलायचं तुम्हाला चांगलं कळतंय. 1000 रुपयात कोणाचे नकटे होऊ नका. समाजात जगायचं असेल, शरीराचं नाक नसलं तरी हरकत नाही, पण वागणुकीचं नाक ढळढळीत पाहिजे माणसाला. समाजात शरीराचं नाक चपट बेपटा असलं म्हणून काय हरकत नाही, पण समाजात वागणुकीचं नाक तरतरीत लागतं. विठ्ठल मतदान कोणी मागायला आलं तर त्यांना 1000, 5000 हे अशा गोष्टी मागू नका. आमच्या गावात गोरगरिबाच्या लेकरांना पुढे जायचं, त्यांना विद्यार्थी दशेमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुस्तकं महागडी असतात म्हणून त्यांना घेऊन वाचता येत नाही. अशा गोरगरिबांचे लेकरं पुढे जावेत म्हणून गावागावात तुम्ही स्पर्धा परीक्षेची वाचनालय उभी करा ना. निदान या गोष्टीचा भारताच्या भविष्यासाठी, गावाच्या भवितव्यासाठी फार मोठा फायदा होणार आहे. जे हात मदत करत नसतील एखाद्याला ते हात नाही. कशात सांगितली पायाची शोभा. पाऊले चालती दुकानाची, त्या पायाला वाट पंढरीचीच चालू द्या. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेमसी राम म्हणता वाट चाली. यज्ञ पाऊला पाऊले डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण जीन हरी कथा. आवाज मजबूत द्या थोडासा. सुनी नाही काना जीन हरी कथा, सुनी नाही काना. श्रवण रंध्र ही भवन समाना, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. जीन हरी कथा सुनी नहीं काना. नामा विन मुख सर्पाचे ते बीळ, सचिन सर्पाचे ते बीळ. जीवानो हे काळ सर्प आहे, जीवानो हे काळ सर्प आहे. विठ्ठल चला, चला, चला.
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. नरदेहाची सार्थकता भक्ती करण्यात. भक्तीला शास्त्राने नवविध अंगांनी गेलं. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म तरी इमानदारीने करा. कोणतं? सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरूंची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धन्याची, मालकाची, पती, नवरा, हजबंड, हबी, मिस्टर, विको नको. नाहीच कळालं तर अहो पप्याचा बाप. आता डिक्लेअर झालं ना तुम्हाला. त्यांची सेवा अनन्य भावाने, प्रामाणिकपणे, इमानदारीने करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम. स्वामी काज गुरु भक्ती. 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 गुरु वचन सेवापती. गुरु वचन सेवापती. हित विस्तुती महापूजा. हित विस्तुती महापूजा. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती. हे जलोजे महापूजा. हे जलोजे महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवापती. हे स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. वचन सेवापती. वचन वा वा वा. एकदा वाजवा ना जोरदार टाळी. तुम्ही जागे आहेत का? झोपल्या का काय? हॅलो, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? स्वामी काळजी. आवाज येत नाही का? हाय का नाही? येतोय ना? विठ्ठल. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली. कीर्तनात बोललं तर पुढच्या जन्मात बेंडकुळी व्हावं लागतं. तुम्हाला व्हायचंय का? मग बोलू नका. माझ्याकडे लक्ष द्या. वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करणे पहिली भक्ती. स्वामी काज. कर्मात ज्याच्या प्रामाणिकता त्याला घर सोडून देव शोधत फिरायची गरज पडत नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक घर चालत दर्शन देतो. ही कर्मातली प्रामाणिकता आहे. कर्म तेरा सच्चा है तो, किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो, घर में मथुरा काशी है, मन चंगा तो कटौती में गंगा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मात ज्याच्या प्रामाणिकता आहे. सगळा वारकरी संप्रदायाचा आषाढीला, कार्तिकीला, मालकाच्या दर्शनाला पंढरपूरला आहे. याला साधन भक्ती म्हणा. पण प्रत्यक्ष पंढरीचा मालक सावता महाराजांच्या मळ्यात येऊन त्यांना दर्शन देतो. याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरहून द्वारकेला जातात. भागवतात. याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम जिच्या आश्रमाचा पत्ता विचारत विचारत येऊन त्यांच्या आश्रमात त्यांना दर्शन देतात शबरी मातेला, याला भक्तीचा दुसरा प्रकार. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा,
अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की। अरे क्या जरूरत थी प्रभु श्री राम को शबरी माँ के झूठे बेर खाने की। थोर भावाचा बुकेला पहिली सेवा सांगितली स्वामी काज, पहिली भक्ती शेतकरी बांधावर करतोय ती स्वामिकाच नावाची भक्ती, आणि भारताचा जवान सीमेवर करतोय ती स्वामिकाच नावाची भक्ती. तुकोबराय सांगतात त्या धारातीर्थी पडलेल्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही, ती एक प्रकारची भक्तीच आहे. जय जवान. हाय करो अपना करेंगे ऐ वतन तेरे रे, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे रे, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे रे, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे रे, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे रे. हाँ, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझे पे दिल कुर्बान है. हम जिएंगे हम मरेंगे ऐ वतन तेरे लिए, राम 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 श्री राम राम राम, राम 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 श्री राम राम राम, श्री राम 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 श्री राम राम राम, राम 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 श्री राम राम राम, श्री राम 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 श्री राम राम राम, श्री राम राम राम. भारत माता की, जय. भारत माता की. पहिली सांगितली स्वामी काळजी, दुसरी गुरु भक्ती. शिष्य असेल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करणे, बेस कमी करायचा. श्री गुरु राम वसिष्ठा शरण, कृष्ण सांदीपणे गुरु केला. श्री गुरु वाचवणी कोणी संसार तारक नसेची निष्ठंकान कोणी, मजर उदयी श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. एक वाक्य बोलू. देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करतील, देव रुसला तर सद्गुरु मध्यस्थी करतील, पण सद्गुरु रुसले तिथं देवाचा बाप सुद्धा काही करू शकत नाही. देवाही पेक्षा जर श्रेष्ठ असतील तर ते सद्गुरु आहेत. विठ्ठल हॅलो हॅलो स्वामी काज गुरु भक्ती. तिसरी पितृवचन. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वजण. कडीचे पण सगळे घ्या, ज्यांना सगळ्यांना हात असतील त्यांनी सगळ्यांनी हात वरती घ्या. जो व्यक्ती हात वरती घेणार नाही टाळकरी आणि वादक सोडून त्याला चिकनगुन्या होईल, त्याच्या हाताला वेंडकोळी उठन. सगळेजण घ्या. त्याची बायको त्याला भांडण. म्हणजे तिसऱ्या पर्यायाला तरी घाबरणार आहे तुम्ही. सगळेजण हात वरती घ्या. तिला भिवून का होईना पण भजन करा. घेतलेत सर्वांनी मोठ्या प्रेमाने, मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन. हरी विठोबा रखुमाई,
वा वा वा. मृदंग मुखलेपेन करोती मधुर ध्वनी. म्हणजे लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी तिथं इंद्रायणीच्या काठावर एकेकाळी पखवाद रंगावं लागतो बरं का बोटांनी. बोटातून रक्त निघतं त्यावेळी लोकांच्या टाळ्या मिळतात. ही फार मोठी साधना असते. स्वामी काज गुरु भक्ती. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन. मी थांबू का? त्यांना पाणी पाजा. घरी कोणी पाजू नाही पाजू साप्त्यात पाजलं तरी भरपूर झालं. विठ्ठल थांबते मी थोड्या वेळात. फक्त विक्षेप करू नका. पुत्र असाल तर जन्मदात्या माईबापांची सेवा प्रामाणिकपणे करणे. सकळ तीर्थांची दुरे जी का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोन कीजे सोम सूर्याधिक ग्रहणे येऊनी करीती पार्वणे का माता पितर मरणी अंकित जे दिवस. शास्त्र सांगते माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्याचे मायबाप जिवंत आहे त्याने कोणतीच काशी, त्याने घरीच काशी नीट करणे ही आपली फार मोठी काशी झाली. ज्याला आईबाप कळले त्याला वेद कळाले. ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा. ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. जगात सर्वश्रेष्ठ माईबाप आहेत. माय बापे केवळ काशी तेरे जावे तेरे दासी तेरे जावे तेरे दासी तेरे जावे तेरे दासी माय बापा तेरे जावे तेरे दासी तेरे जावे दासी माझ्यासारखे असे किती कीर्तनकार बोलत राहिले म्हणजे मातृत्व आणि पितृत्व आम्हाला शब्दात मांडता येईल. किती ग्रंथ निर्माण झाले, किती साहित्यिक आले. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली आणि प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व पितृत्व लिहायला बसवली. काही गोष्टी इग्नोर करत जा. प्रत्यक्ष शारदा सरस्वती मातृत्व पितृत्व लिहायला बसवली तरी सरस्वतीची लेखणी थांबेल, शब्द संपत्ती. असं समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण असलेलं जगाच्या पाठीवरती मातृत्व आणि पितृत्व. श्रीमंत असाल तुम्ही जग मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल तो लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आई. वाजवायच्या तर मोकळ्या वाजवा, नाही तर वाजूच नका. ऐसी कळवळाची ताती, ऐसी कळवळाची ताती, ऐसी कळवळाची ताती, ऐसी कळवळाची
तिला जे कळतं ते जगाच्या मालकाला सुद्धा कळत नाही. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, त्याच्याकडे सगळे. पण आपल्यापेक्षा एका गोष्टीत तो भिकारी. आई काय मावशी असते का? आई काय आत्या असते का? आई काय चुलती असते का? आई काय कोणी शेजारी नसते का? आई ही आई असते कडे माझ्या दादांनो. जगातले सगळे नाते गोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. आपली वाट कधी लागती याची वाट बघणार जग आहे. तुमची वाट कधी लागती याच्यासाठी जग टपून आहे. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही, मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येतात याची वाट पाहत राहते. जगात फक्त ती आई असते. पृथ्वीपेक्षा समुद्रापेक्षा सखोल मायन, आकाशापेक्षा विस्तीर्ण वडील आपली मायबाप जगात सर्वश्रेष्ठ आहे हे सांगणारा वारकरी संप्रदाय आणि दाखवण्यासाठी पंढरपूर उभं आहे. कळालं तर दर्शन, नाही कळालं तर नुसतं प्रदर्शन. विठ्ठल एक वराडी भाषेतली कविता आहे. ती कविता लिहिताना कवीच्या डोळ्यात पाणी होतं. तुमच्या डोळ्यात पाणी आणून मला तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल अजिबात करायचं नाही. जगात मायबाप आपल्या वडिलांसाठी काय करू शकतात तर देहांत प्रायश्चित्त देऊ शकतात. आई साहेब रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांनी केलेलं तस्मात शास्त्र प्रमाणंती कार्याकारी व्यवस्थित. मायबाप लेकरासाठी काय करू शकतात? आयुष्याचं समर्पण करू शकतात. हे जगातलं एकमेव सगळ्यात श्रेष्ठ आणि फार मोठं उदाहरण आहे. मला नाही वाटत की या पलीकडे जाऊन मला एखादं उदाहरण तुम्हाला घ्यायची गरज पडेल. जगाच्या पाठीवरती अनेक संप्रदाय तयार झाले, मानवनिर्मित. अनेक संप्रदाय आले सुद्धा आणि उलटले सुद्धा, त्याच्या दुकानाला कुलप लागली. पण या सगळ्यात तग धरून वारकरी संप्रदाय उभा आहे. वारकरी संप्रदायासारखी शुद्ध आणि सात्विक तत्व दुसरी कुठं सापडणार नाही तुम्हाला. कारण वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही. आणि संप्रदायाची इमारत उभारत असताना याचा पायाच ज्ञानोबारूपी भरलाय. बरं, ज्ञानोबारूपी पाया मजबूत एवढा झालाय कारण त्या पूर्वीच्या काळी एखादी इमारत जर बांधायची असेल, एखादं बंगला, एखादा पूल जर बांधायचं असेल तर पूर्वीच्या काळात त्याच्या खाली बळी देत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की ते जास्त काळ टिकतं. ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका माझ्या. पूर्वीचे लोक एखाद्या पुलाखाली, एखाद्या बिल्डिंग खाली, इमारती खाली बळी द्यायचे. वारकरी संप्रदायाने सुद्धा इमारती खाली बळी दिला. ज्ञानोबारूपी पाया भरत असताना दोघांचा बळी त्या ज्ञानोबारूपी पायाखाली एक विठ्ठल पंत आणि आईसाहेब रुक्मिणी की त्यांच्या समर्पणावरती ज्ञानोबारूपी पायाच इतका पक्का झाला की जगात वारकरी संप्रदायाची बरोबरी करेल असा संप्रदाय अजून जन्माला आला नाही. विठ्ठल श्री गुरु प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मादानकर अधिकारी महात्म्याच्या मुखातले वाक्य. एक दिवस वारकरी संप्रदाय विश्व धर्म होणारे आणि जगाला वारकरीशिवाय पर्याय नसणारी. पण वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत नाही. वारकरी संप्रदाय जोपर्यंत तोपर्यंत चंद्र सूर्य टिकणार आहेत. विठ्ठल वराडी भाषेतली कविता येते. कवी अनंत राऊत. कुणास डोळे झाकताच सुंदरा दिसते. थोडं ट्रबल वाढवा. कुणास रंबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगाचं जणू काय काय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यांना मनाचा अहंकार पुसत गेला आणि दररोज चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला. गदगदून असताना मटकन डोळे ओले करणारी बाय. दुःखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा. आणि आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान माझ्या बापानंच बाळगावा. अरे 10-5 हजार 10-5 लाख कधी मोजले नसतील ज्या हातानं माझ्या बापाच्या. घमंड आहे मले संकटातून सावरणीची ताकद त्या हातात आहे. सारे गमप भोपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिने गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिने गायलेल्या
प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. कोणी म्हणत असेल महाबाप आमदार आहे, कोणी म्हणत असेल महाबाप खासदार आहे, कोणी म्हणतही असेल महाबाप जहागीरदार आहे, पण छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या जगाला सांगत फिरतो की महाबाप इमानदार आहे, महाबाप इमानदार आहे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायेनं मातीतच घालवलं. मातीचं अंगण, मातीचं घर, मातीची चूल, अख्खं आयुष्य मायेनं मातीतच घालवलं. कोणी म्हणतही असेल बापाला, काय रे तू कमावलं? अरे कमावेल कसा? अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. अख्खं आयुष्य माझ्या बापानं माणूस बनवण्यातच घालवलं. शेवटच्या 4 ओळी. शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. वराडी भाषेतली ना. शेवटी नाम जप करायले आणि पूजा अर्चा करायले येळच नाही माया मायले. तरी तिच्याच मनात मला ईश्वराप्रती खरा भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. मंदिरात जाणं आता सोडलं रे मीही. उन्हानं काळवंडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी तो देव दिसतो. उन्हानं काळवंडलेल्या माझ्या बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. ऐकतोयस ना देवा? शेवटी याच माई बापाचं नामस्मरण करत करत मले मरण येऊ दे. आणि दमशील देवा तर हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. ऐकतोयस ना पांडुरंगा? तो स्वर्ग, तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. आणि पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. पुन्हा एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. आयुष्याचं समर्पण मायबाप करतात. किमान माझी विनंती असेल माझ्या सगळ्या ताईंना, ज्यांचे अजून लग्न व्हायचे बाकी आहेत, जर आपण आपल्यासाठी आयुष्याचं समर्पण केलं, पळून जाऊन लग्न जर करत असाल तर त्या समर्पणाचं सरपण व्हायला क्षणाचा वेळ लागत नाही. आपल्याला नाही इंजिनियर होता आलं हरकत नाही, नाही वकील होता आलं हरकत नाही, नाही डॉक्टर होता आलं हरकत नाही, नाही कंडक्टर होता आलं हरकत नाही, आपल्याला काहीच करता आलं नाही हरकत नाही. पण गावात वावरत असताना आपल्या बापाचा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी म्हणून आपल्याला आयुष्यभर जगता आलं पाहिजे. आपल्यामुळे आपल्या मायबापाला शर्मेने मान खाली घालावी लागेल. हा दिवस कोणत्याच मुलांनी मुलींना आपल्या बापाच्या नशिबाला येऊ द्यायचा नसतो. विठ्ठल उभ्या आयुष्यात सगळे निर्णय मनाने घ्या ग माझ्या ताईंनो. काय शिकायचंय, कसं तुम्हाला कपडे घालायचे, जीनची पॅन्ट घाला पण चापून चोपून अंग भरून. अंग कुठं उभं पडणार नाही. आपल्या स्टेटसला शोभतील असे कपडे घालायला हरकत नसावी. तुम्ही काय तुमची साईड निवडायची तुम्हाला निवडा. काय शिकायचंय, कसं वावरायचंय, सगळे निर्णय मनाने घ्या. फक्त उभ्या आयुष्यात लग्नाचा निर्णय घेत असताना बापाच्या विरोधात पळून जाऊन कधी लग्न करू नका. एक 18-20 वर्षाच्या प्रेमाचा गळा तुम्ही गळा दाबताय 2 वर्षाच्या ओळखीसाठी. ती पोरगी पळून जाते, त्या मायबापाला अन्न पाणी गोड लागत नाही. इकडे माणसं पाठवायचे, तिकडे माणसं पाठवायचे. बरं नेलेली पोरगी पोरानंच पळून नेली का कुठं मारून टाकली, तुकडे करून टाकली, मनात नको नको ते विचार येतात. ज्यावेळी आपण एखाद्या 18-20 वर्षाच्या लेकराच्या बाप हो ना, त्यावेळी कळतात वेदना. परदुःख शीतळ असतं पा. कोणतीही गोष्ट स्वतःवरती वेळ येते त्यावर माणसाला कळतं. पळून जातात ते धरून आणायचे. बरं पळून गेलेला प्रोटेक्शन देतंय कोण? सरकार. कायदा देतो ना. 1 महिन्यापासून त्यांची नोंद झालेली असते रजिस्टर मॅरेजची. हे काय कायद्याला माहीत नसतं का? हा कोण्या जातीचा आहे ती कोण्या जातीची हे माहीत नसतं का? पळून झालेला कारणीभूत जसे मुलं आणि मुली तसा कायदा सुद्धा कारणीभूत आहे. कारण आधी केलेला नोंदा त्यांनाच माहिती असतात. हा माझा ढळढळ आरोप आहे, मला माहिती, मी वकिलाच्या घरी कीर्तन करते, पण तरी सुद्धा कायद्याच्या पळवाट आहे. भारतीय राज्यघटना जेवढी ताठर आहे तेवढीच ती लवचिक सुद्धा आहे. पळून गेलेले परत आणायची. ती आई वडिलाच्या समोर सरळ म्हणती, यांना मी ओळखत नाही, यांच्यापासून मला धोका आहे, मी याच्यासोबत मनाने लग्न करते. 18-20 वर्ष जी तर हाताच्या फोडासारखं सांभाळली, जिला प्रत्येक परिस्थितीत बापाने फक्त सुख आणि सुख देण्यासाठी आयुष्यभर अहोरात्र झटला तो बाप. कॉलेजला जायला तुम्हाला मला कपडे नवीन होते, त्या बापाची बनेल दिवाळीला सुद्धा फाटकीच होती. तुम्हाला मला भले हलके असतील पण नवीन सँडल होते. तो बाप सगळा किराणा भरायचा, सगळ्या घरादाराला कपडे घ्यायचा, पोराला फटाके घ्यायचा, पण बापाची चप्पल
टाच नसलेलीच होती आयुष्यभर. त्या बापाने एवढे काबाड कष्ट केले, गरिबीत तुम्हाला मला जन्माला घातलं. थापद्या रिटर्न बंद करायचं. गरिबीत ज्या बापाने आपल्याला जन्माला घातलं आणि ती पोरगी दुसऱ्याचा हात धरून जर बापासमोरून पळून जात असेल, तर बाप म्हणून तो बाप माणूस, तो देव माणूस किती वेळा मरत असेल. निदान मारलेला माणूस मरून तरी जातो, पण डोळ्यासमोर जर पोरगी पळून जात असेल, पळून जाणाऱ्या पोरीचा बाप त्या क्षणी मेलेला असतो फक्त तो जिवंत पुतळा एखादा, पण त्या क्षणी तो मेलेला असतो. कुठंतरी कायद्याने एखादा कठोर कायदा करणं गरजेचं आहे, थोडासा कायद्यातही बदल होणं गरजेचं आहे. आणि माझी किमान विनंती प्रांजळपणे, मला तरी वैयक्तिक वाटतं, तुमचं काय मत आहे मला माहिती नाही, असा जर भारताने कायदा केला, आपल्या राज्यघटनेनं असा जर कायदा केला की आई वडिलांची संमती मिळाल्याशिवाय मुलीला लग्न करता येणार नाहीच, कोणताच पोरगान पोरगी पळून जाऊन लग्न करण्याचं धाडस कधी करणार नाही. थोडासा कायदा आपल्या हिंदू धर्माच्या सुरक्षेसाठी होणं गरजेचं. कित्येक मुली आतापर्यंत लव जिहाद या घटनेला बळी पडताय. मेरा ऐसा नाही, सारी एकाच माळीची मणी येतं. विनंती असेल माझी, एकदा निर्णय चुकीचा घेतला, पळून गेलेल्या पोरीला जगात माहेर शिल्लक राहत नसतं. काय तुमचे निर्णय तुमच्या बापाला सांगा, ते आपले काय दुश्मन नाहीत आपले विरुद्ध निर्णय घ्यायला. आयुष्याचं समर्पण ज्या माई बापाने आपल्यासाठी केलं, आजही घरामध्ये पहा तुम्ही, कदाचित आपलं ना आपल्या पोरीचं भांडण होतं, आपलं ना आपल्या आईचं भांडण होतं. मला इमानदारीनं सांगा, इथं बसलेल्यापैकी कोणाकोणाच्या आईसोबत भांडणं झालीतच नाहीत कधीच. पोरीचं आईचं भांडण होत नाही असं घरच नाही पा. आईचं आणि पोरीचं भांडण घराघरात होतं, पण एखादं घर दाखवा मला तुम्ही असं जिथं बापाचं आणि पोरीचं भांडण झालं. बाप किती समजून घेतो त्या पोरीला, कित्येक गोष्ट तिच्या मनासारखी असते, सांगतो आपणही, पण आपले हात जास्त पुढं येतात तिला फटके द्यायला. बाप पुरुष असून पोरीला चांगल्या प्रकारे कसं समजावलं पाहिजे हे फक्त बापाला जमतं. हे फक्त बापाला जमतं. घरात बापाचं आणि पोरीचं प्रेम, आईचं प्रेम लेकावर असतं, लेकाचं प्रेम आईवर असतं. घरात लेकीचं प्रेम बापावर असतं आणि बापाचं प्रेम फक्त आपल्या लेकीवर असतं. ते एखादा किती वात्रट असेल वागायला, घरात पोरीचा जन्म झाला, पोरगी जर पोटी जन्माला आली तर त्या माणसाच्या वागणुकीत 6 महिन्याच्या आत खूप बदल होतो. का? पोरगी जर पोटी जन्माला आली त्याची नजरच बदलते. पा काय ते पोरीचं येणं असतं. त्या पोरीचं किती छोटी असेल ती, घरात एखादा 7 वर्षाचा पोरगा आहे आणि 4-5 वर्षाची पोरगी, पोरा देखत तुम्ही बापाला हाना, हाना रे याच्या पप्पाला हाना, ती म्हणतो हाना हाना हाना, आता तुम्ही हाना, तुम्ही आता नाही हाणलं तर मी म्हातारपणी याला हाताखालून काढणारच आहे. पण पोरीच्या समोर तुम्ही तिच्या बापाला 2 चापटा मारा, ती रडती बापाच्या अंगावर, बापाला काय मिठी मारती, मारू नका आमच्या पप्पाला, मारू नका आमच्या पप्पाला, काय काय रडून रडून ती परेशान होती. एक 4 वर्षाची पोरगी जर घरात असेल तर, ड्युटीवरून बाप जर 8 वाजता रात्री 8-8:30ला घरी येत असेल, घरात 3-4 वर्षाची पोरगी असू दे, तिला 8 वाजलेली कळत नाही, पण बरोबर काट्यावर काटा आला की माझे पप्पा घरी येतात हे बरोबर तिला माहिती असतं. ती वाटच पाहून असते, पा कधी माझे पप्पा येतील. कॉलनीत अनेक गाड्या असतात, पण जिला बापाच्या हॉर्नचा आवाज कळतो ती घरातली फक्त पोरगी असते. हॉर्नचा आवाज आला की अशी पळत पळत जाते, रस्त्यात जाते, दोन्ही हात पसरते, पप्पा मला घ्या ना, मला घ्या ना. पिलांना पाहून घार जशी पंख पसरते ना, बापाला पाहून लेक आपली अशी दोन्ही हात पसरते, मला घ्या ना. जोपर्यंत बाप उचलून घेत नाही तोपर्यंत पोरीची तळमळ शांत होत नाही, आणि जोपर्यंत पोरगी दिसत नाही, 100 किलोमीटरचा शिनबाग असू द्या, बापाचा एका क्षणात नाहीसा होतो. जेव्हा काळजाचा तुकडा बाप समोर पाहतो, ती गाडी बंद करतो बाप, ते चावी घ्यायची लक्षात राहत नाही, खाऊची बॅग आहे तिथंच तशीच राहते. ती पोरगी पळत आलती येते बापाच्या अंगावर चढते, बापाचा उचलतो काळजाला लावतो, माटा 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 माटा. ती पोरगी बापाच्या गालाची मुके घेते, पप्पा बघा ना आज आपल्या घरात काय गंमत केली मम्मीनं, दाखवू का तुम्हाला. जोपर्यंत पोरीला बाप उचलून घेत नाही पोरीची तळमळ थांबत नाही, आणि बाप पोरीला काळजाला लावत नाही, बापाचा शिनबाग हलका होत नाही. बोटाला धरते ती अशी, बोटाला. तुम्हाला गंमत दाखवू आज आपल्या घरात काय केली ती.
ती बापाला ओढत ओढत अशी नेते, सोप्यावर बसवते. पाणी आणू तुम्हाला पप्पा, पाणी आणू का तुम्हाला? मला सांगा त्या 4 वर्षाच्या लेकराला काय अक्कल असते हो? पण त्याला जेवढी तेवढी आपल्याला तरी का? ती पोरगी पडत जाते, पाय पुरत नाही, टाचा वर करणार, मांडणीवरचा ग्लास घेते, किचनवर माठ ठेवलेला, पाय पुरत नाही, टाचा वर करते, ग्लास भर पाणी झेपत नाही, अर्धा ग्लास पाणी आणते, ती पळत येते. पोरगी बापाच्या हातात ग्लास नाही देत पाण्याचा, एक हातात ग्लास आहे, एक हात मानीला लावती आणि दुसरा हात बापाच्या तोंडाला लावती ग्लासचा, प्या पप्पा पाणी. घरातलं 7-8 वर्षाचं पोरग असं डुकून पाहतंय. हे बापाचं लेकीचं फारच प्रेम होतो. आले पाणी पाजते का? बरं पाच पाच पाच, आता तू पाच, मेल्यावर पठ्ठ्याच पाजिणार आहे. आपल्याशिवाय काय पर्याय का या बापाला? माय बापाचं ते बाप लेकाचं चालतं, ते पोरग हळूच जातं, पटकन गाडीला पाहतं कोणी आहे का आसपास, खाऊची पिशवी काढून घेतं, मागच्या घरात जातं, खाऊ सोडीत आणि एकटंच खात बसत. अख्ख्या धनाचा मीच मालक आहे पठ्ठ्या. म्हणजे फार पोरगा जन्माला आल्यानंतर पोरांच्या बापाने फारच उड्या आणायची गरज नाही. एक वाक्य बोलू, फार भावनिक बोलते हा, मला लेख समजून तुमच्या पदरात घ्या. ज्या बापाच्या पोटी पोरगी जन्माला आली, ज्याला पोरगी त्या बापाचं जिवंतपणी श्राद्ध आहे आणि जिवंतपणी तर्पण झालं, ज्या बापाला पोरगी प्रेम देण्यासाठी ज्याला पोरगी जन्माला आली, त्या बापाचं जिवंतपणी तर्पण झालं, मेल्यावर पोराने त्याचं श्राद्ध घातलं तरी हरकत नाही, श्राद्ध नाही घातलं ना तरी हरकत नाही. मग पोरगा जन्माला आल्यानंतर फार उड्या आणायची गरज नाही. ज्या दिवशी पोरगा जन्माला येतो त्या दिवशी बापाने खोनगाट बांधायची. ते आमच्या माझ्या माहेराकडे म्हणजे पैठणला मुलगा जन्माला आला की साखर पान वाटतात, पेढे तर वाटतातच, पण नागिनीचं पान खाऊचं, त्याच्यावर साखर वाटायची आणि भावकीच्या घराघरात ते पान द्यायचं, त्याला साखर पान म्हणतात. म्हणजे बँड बाजा वाजीत गाजीत पान वाटायचं. काही ठिकाणी 5वी गाजवतात. मुलगा जन्माला आला, असे एक वंशाचे दिवे किती भडके कधी घेतील हे सांगता येत नाही. बरी दिवे किती लावा तुम्ही, पण दिवाळी पंतीनं साजरी होती. विठ्ठल पोरगा जन्माला आला, प्रत्येक बापाने खोनगाट बांधायची काळजाशी. मला मेल्यावर पेटिणारा बहादर या मृत्यू लोकात अवताराला आला. कारण पेटवण्याची धमक, पेटवण्या इतपत हिंमत फक्त पोराची असते. पोरगी किती कोमल असते दादांनो. मेलेल्या बापाच्या माड्यावरती माशा सुद्धा बसू देत नाही, पदराने वारा घालते मेलेल्या बापाला. असं म्हणतात ज्यावी त्या विधात्याने मुलगी जन्माला घातली ना, बापाचं काळीच काढलं त्याने आणि त्या काळजाच्या तुकड्याला आकार दिला. त्याच्यापासून मुलगी जन्माला आली. बापाच्या टवकीचा भाग काढला आणि त्याच्यापासून पोरगा जन्माला घातला. म्हणून पोरगा टवकीसारखा टणक असतो तर पोरगी काळजासारखी कोमल असते. म्हणून म्हटलं जातं पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असते. किती तुकडा असते हे आता सासूरवास वगैरे ह्या गोष्टी म्हणजे चित्रपटातच पाहायला भेटल्या तर भेटतील तुम्हाला. हल्ली सासूरवास वगैरे या गोष्टी राहिल्या नाहीत. पण पूर्वीचा काळ आमच्या आईला, आपल्या आजीला, आपल्या पणजीला किती किती त्रास झाला. पुरुष मंडळी तुम्ही जागे आहेत का? पूर्वीची माणसं जनावराला कमी एवढे बायकाला हानीत होते. खोटं बोलन त्याच्या तोंडाला इचूड सनबो. म्हणजे 8 दिवसातून 2 वेळा कंपल्सरी हाताखालून तर काढीतच होते. पण मला सांगा पूर्वीच्या महिला पळून गेल्या का हो? पळून गेल्या नाही. त्या कोर्टात नवऱ्याला नीट वागवत नाही म्हणून कधी भांडल्या नाही. म्हणजे त्यावेळी अशिक्षितही होत्या, पण त्यांनी नवऱ्याचा 4 चौघात कधी अपमान केला नाही, अजिबात नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. पण माझे भावनिक शब्द आहे. 4 चौघासमोर तिनं कधी नवऱ्याचा अपमान केला नाही, तिनं त्याचे कपडे बाजूला टाकले नाही, तुला ताटच वाढणार नाही असं कधी म्हणली ती? तो भली किती तिच्याशी वाईट वागला पण तरी सुद्धा त्याच्या पुढं पुढं येत होती, त्याला वाढत होती, त्याच्या पुढं पुढं. त्याला नवरा म्हणून तिनं कधी त्याचा अपमान, सन्मानच दिला, तिनं त्याचा अपमान केला नाही. तुम्हाला माहिती, दारुड्यासोबत सुद्धा आतापर्यंत अनेक शेकडो वर्ष झाले. खरंच या माता भगिनीचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. खंगार मंगार भंगार माल तुम्ही सांभाळला आतापर्यंत, म्हणून तर आम्हाला हे जग पाहायला भेटलं. तुम्ही नांदल्याच नसत्या तर आमचा जन्म झालाच नसता. आतापर्यंत खंगार मंगार भंगार दारुड्यासोबत सुद्धा तिनं खूप चांगला संसार केला.
याचं कारण माहिती तुम्हाला? नवऱ्याच्या प्रेमासाठी नांदली नाही, तर आतापर्यंत प्रत्येक बाई नांदली ती फक्त आणि फक्त बापाच्या इज्जतीसाठी. आपला पाय जर घसरला तर माहेरात आपल्या बापाच्या इज्जतीला काळीमा लागणार आहे, आपल्या बापाचं नाव समाजात खराब होणार आहे. दूर राहते पण पित्याचं हित साध्य केले म्हणून तिला दुहिता म्हटले. हे लेकीचं आणि बापाचं प्रेम असतं. काय सांगू बा लेकीच्या प्रेम आणि बापाचं प्रेम. जनकाला विदेही म्हटले, पण असा महात्मा जानकीला वाट लावताना ढसाढसा रडत होता, पाय जळत होता, ह्याचं ज्याला भान नव्हतं. जगद्गुरु तुकोबराय सारखा विदेही महात्मा वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकोबराय सदैव वैकुंठ गमन झालं. पण तुकोबरायांना परत येण्यासाठी जे 3 कारणे त्यापैकी एक कारण आहे भागीरथीचा धावा ऐकून जगद्गुरु तुकोबराय सारखा महात्मा आपल्या लेकीसाठी वैकुंठाहून परत आला होता. यमाला थांबवणारं सुद्धा नातं लेकीच आहे. हे इतकं जर श्रेष्ठ नातं असेल तर विनंती असेल माझी, 2 दिवसाच्या ओळखीसाठी आपल्या बापाच्या प्रेमाचा बळी कधी प्रेमासाठी देऊ नका. त्या प्रेमाचाही त्याग करता आला पाहिजे, मग ते खरं प्रेम आहे, नाही तर मग ती वासना. 3री भक्ती पितृवचन. माझं वेळ संपून गेला. 4थी सेवापती. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. हे करण्याचा आवाज वाटले वाटतं. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. तुकोबराय केलेलं कर्म ईश्वर चरणी समर्पित होतच का? निश्चय दृढ असेल तर का शक्य होऊ शकत नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. केलेली सेवा ईश्वर चरणी समर्पित होते. निश्चय जर दृढ असेल तर का शक्य होऊ शकत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे परी अभ्यासाचे निबळे. एका गती अंतराळी व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरायच्या चरणारविंदी समर्पित करून सर्व वारकरी मंडळीचे पुनश्च एकदा धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा मला या ठिकाणी लाभली असे ॲडव्होकेट श्री पवन भाऊ निकम आणि सौभाग्यवती सौ चंचलताई पवनरावजी निकम. एकदा निकम परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला लाभलेली ही हरिकीर्तनाची सेवा. उपस्थित सर्व परिचित अपरिचित सुपरिचित मंडळी असतील, पुनश्च एकदा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानते. आणि भाऊंचं आणि ताईंचं कार्य हे सामाजिक जे कार्य आहे, आत्तापर्यंत तुमच्या हातून अनेकांना मदत झाली. आणि मी सांगून गेले की हाताची शोभा ही दान धर्म करण्यात आहे. स्नानी तू शुद्धी न तू चंदनेन, दानेन पाणी न तू कंकणेन. या हाताची शोभा तेव्हाच असते ज्यावेळी तुमचे हात गोरगरिबाच्या मदतीसाठी धावून येत असतील. आत्तापर्यंत अनेकांना मदत झाली. 10,000 विद्यार्थ्यांना मदत झाली. 100 महिलांना शिलाई मशीनचं वाटप केलं. ज्या महिलांना रोजगार नव्हता त्या महिलांना त्या शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगार मिळाला. आणि अनेक कुटुंब म्हणजे 100 कुटुंब सुखी झाले. त्या कुटुंबाला आशीर्वाद दिलेलाच असेल. 10,000 विद्यार्थ्यांना ज्यांनी मदत केली त्या 10,000 विद्यार्थ्यांच्या घरामध्ये त्यांचं भविष्य किती उज्ज्वल झालं असेल. आज 10,000 कुटुंब सुधारले असतील आणि सुधारलेल्यांनी आतापर्यंत कितीकांना सुधारलेलं असेल. हे का चित्रपटातलं वाक्य पण चांगलं घ्यायला हरकत नाही. एखाद्याला मदत जर तुम्ही केली तो जर तुम्हाला थँक्यू म्हणत असेल तर त्याला म्हणा मला थँक्यू म्हणू नको, अजून 2 जणांना मदत कर. आणि त्या दोघांना तसंच म्हणा की पुढे मदत करा. तुम्ही मदत ज्यांना केली ते थँक्यू म्हणत असतील तर त्यांना म्हणा मला थँक्यू म्हणू नका, तुम्ही अजून 2 जणांना मदत करा. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मला असं वाटतं ते बेवडे जर मिळून पित असतील, ते बेवडे जर मिळून पित असतील, आपल्या चांगल्या माणसाने एकत्रित येऊन चांगलं काम करायला काय हरकत आहे का? अजून गोड वाक्य सांगू, 10 माणसांनी 10 दिशेला पावलं टाकले तर काहीच निष्पन्न होत नाही. पण 10 चांगल्या माणसाने एकत्रित येऊन एकच पाऊल टाकलं तर निश्चित जगात क्रांती होते. म्हणून चांगल्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि चांगलं काम करणं गरजेचं आहे. चंचलताई पवन भाऊ, आतापर्यंत तुम्ही अनेकांना मदत केली, त्या तुमच्या हाताला खूप आयुष्य प्राप्त व्हावं, तुमच्या उदारतेला खूप आयुष्य प्राप्त व्हावं. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुडा माझी या सकळा हरीच्या दासा. तुम्हाला आतापर्यंत मदत केली पण इथून पुढे तुमचे हात सदैव जनता जनार्दनाच्या सेवेसाठी सतत उदार असावेत.
आणि ती सेवा परमेश्वराने तुमच्या हातून करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना आणि जनतेने सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यावी अशी जनता जनार्दनाच्या चरणारविंदी प्रार्थना. यानंतर वारकरी टाळकरी मंडळींना टाळ, मृदंग आणि विणा या गोष्टींचं सुद्धा वाटप होणार आहे. आणि टाळ मिळणार आहेत वारकऱ्याला, पण मला असं वाटतं की रोज टाळ वाजतील, टाळकरी भजन करतील, त्यावेळी घेतलेल्या टाळकऱ्याला टाळ वाजत असताना पवन भाऊजी चंचलताईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही बरं का. असं म्हणतात की मंदिरात जो दीप दान करतो, मंदिरामध्ये जो दीपक दान करतो म्हणजे दिवा देतो, समई देतो, दिवा जर त्याने दान केला मंदिरात तर त्या मंदिरामध्ये दररोज जितक्या वाती लागतील त्या वाती लावल्याचं पुण्य ज्याने दीपदान दिलं त्याला लागत असतं. म्हणून चंचलताई आणि पवन भाऊ, तुम्ही टाळकऱ्यांना जे टाळ पखवाद विना देताल त्याच्यावर जेवढं भजन होईल त्या सगळ्या भजनाचं पुण्य तुम्हाला लागणार आहे बरं का. जेवढं टाळकऱ्याला लागणार आहे तेवढं टाळ देणाऱ्याला लागणार आहे, जेवढं वाजवणाऱ्याला लागणार आहे मृदंग तेवढं मृदंग दान करणाऱ्याला लागणार आहे. आणि वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे टाळ पखवाद आणि विनाय. लावणी मृदंग श्रुती टाळ होस सेवू ब्रह्मरस आवडीने. आणि ते ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी तुम्ही पुढे आलात आणि पुढाकार घेतलात. खरंच तुमच्या नवरा बायकोचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुमच्या प्रत्येक हाती घेतलेल्या चांगल्या संकल्पामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हाला सहकार्य करावं. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. कोणी आभार प्रदर्शनाचं राहिलंय का? वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली. मेघना दिदींना काही कारणास्तव इथं उपस्थित राहता आलं नाही म्हणून त्या शुभेच्छा देणार आहेत फोनवरती. 1 मिनिट कृपया सर्वांनी शांत ऐक. बोला बोला. हरिभक्त पारायण रुपालीताईंचं कीर्तनाची सेवा ऐकण्याचं खरं तर माझी संधी गेली, पण या कीर्तन सोहळ्यासाठी उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. पवन माझे बंधू आहेत आणि त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम ठेवला, पण जिंतूर मध्ये मी असल्यामुळे एका लग्नासाठी इथंच मला उशीर झाला. पण आज जमलेल्या सगळ्या आमचे प्रभागातील वडीलधारी मंडळी, तरुण माझे भाऊ, लाडक्या बहिणी, आपल्या सगळ्यांच्या भेटीला मी लवकरच येईल. पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.